लोकसभेच्या शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं आज मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय शाहू महाराज, मंचावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील, इथं जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू आणि भगिनींनो, मी जाणीवपूर्वक महाराष्ट्रात जिथं जिथं जातोय तिथं मुद्दाम सुरुवातीला हा उल्लेख करतोय बायोलॉजिकल बंधू भगिनी, कारण आपण काही मोदी म्हणतात तसे परमेश्वरने भेजा असे नाही आहोत. आपण आपल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो आणि ते स्वतः सांगतात की मी नॉन बायोलॉजिकल आहे. मला मी माझ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो याचाच खूप आनंद आहे आणि अभिमान आहे, कारण त्यामुळे मी मनुष्य आहे आणि मी मनुष्य आहे म्हणून मला दुःख होतं. मला दुसऱ्याचं दुःख पाहिलं तरीही मला दुःख होतं. मला दुसऱ्याचा संघर्ष बघितला तरीही मला त्याच्याबद्दल पाठिंबा द्यावासा वाटतो, कणाव वाटते. या सगळ्या गोष्टी, या मानवी भावना आपल्यामध्ये असतात. जो अमानवी आहे तो असं सांगतो की तो नॉन बायोलॉजिकल आहे. बरं, हे बोलताना पुन्हा असं बोलतो की मुझे भगवान ने भेजा. भगवान ने भेजा तो कम से कम कुछ भेजा तो देखे तो भेजना था, पण ते पण नाही केलं. आणि आज त्याचा परिणाम त्यांनी स्वतः असं सांगितलं होतं की 56 इंच की छाती आहे पण हृदय नाहीये रे बाबा, हृदय नाहीये ना. आणि मग हृदय नाहीये तर करायचं काय? आज आपण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आहोत. या आधी लोकसभा निवडणुका होऊन गेल्या. किती उन्मत्तपणा त्या लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये घडला होता आपण सगळ्यांनी पाहिलं. एका देशाचा, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा पंतप्रधान लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात मुद्दे काय मांडत होता? मुद्दे काय मांडत होता? मुस्लिम लीग, मुसलमान, मंगलसूत्र, म्हैस, हे असे मुद्दे देशाच्या पंतप्रधानांनी मांडायचे हे मुद्दे आहेत का? पण अशा पद्धतीने तो प्रचार केला जात होता. आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने प्रचार केला जातोय? कोणता मुद्दा, काय काम केलं म्हणून तुमच्या समोर एकतरी उमेदवार येतोय का? एकतरी पक्ष येतोय का? याचा आपण विचार करायला हवा. आणि 100 मुद्दे आहेत, पण माझ्यासाठी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. यासाठी माझ्या मनामध्ये एकच मुद्दा आहे, सर्वात मोठा मुद्दा. माझ्या राजाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये जसा पडला आणि पडल्यानंतर छिन्न विछिन्न झाल्यानंतर आम्हाला ते दृश्य बघावं लागलं आणि त्या दृश्यामध्ये हे समजलं की तो पुतळा पोकळ बनवलेला होता. फक्त पत्रे बाहेरून होते, आतमधून अँगल लावलेले होते. इतकी मोठी फसवणूक आणि इतकी मोठी आपल्या भावनांची, आपल्या आकांक्षांची, आपल्या अस्मितेशी कोणीही थट्टा केलेली नाही आजपर्यंत. आणि नुसतं हे नाही झालं, तो पुतळा पडल्यानंतर या महाराष्ट्राचा बेछूट आणि बेलगाम झालेला मुख्यमंत्री असं बोलतो की 45 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत होतं म्हणून पुतळा पडला. अरे येड्या, कोकणामध्ये 100 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहतं तर झाडावरचा नारळ पडत नाही खाली. आणि माझ्या राजाचा पुतळा पडला तू त्याचं समर्थन करतो. इतका मोठा अपमान संपूर्ण महाराष्ट्राचा आजपर्यंत कधी कोणी करायची हिंमत झालेली नव्हती. तो यावेळेला त्यांनी केलेला आहे. आणि या अपमानाचा 100% बदला महाराष्ट्रातला प्रत्येक स्वाभिमानी नागरिक घेईल म्हणजे घेईल. मला याच्यामध्ये काहीही शंका वाटत नाही. इतकं भयंकर प्रकरण घडलं. तो पुतळा बनवणारा जयदीप आपटे, त्याच्या जन्मामध्ये त्यांनी 1 फुटापेक्षा मोठी मूर्ती बनवली नाही. त्याला 35 फुटी पुतळा बनवण्याचं काम दिलं. तिथं चबुतरा बांधण्याचं काम कोल्हापूरच्या अनिल पाटीलला दिलं. त्याला एवढंच विचारलं की 60 फुटी चबुतरा बांधायचा किती खर्च येईल? त्यांनी सांगितला खर्च. यांनी त्याला रोख रक्कम दिली, बांध म्हणून सांगितलं. वर्क ऑर्डर नाही, कागदावरती ऑर्डर नाही, काहीच नाही. पैसे दिले, बांध म्हणून सांगितलं. त्यांनी चबुतरा बांधला. आपट्याने त्याच्यावरती पुतळा ठेवला. पुतळा पडला. पुतळा पडल्यानंतर 2 दिवस तो फरार. 3ऱ्या दिवशी कोर्टामध्ये हजर झाला. या देवेंद्र फडणवीस नावाचा जो उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहे, यांनी त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. कोर्टामध्ये गेल्या जयदीप आपटेच्या वकिलांनी विचारलं की कुठला मनुष्य मेलाय याच्यात? कोर्टाने सांगितलं कोणीच नाही मेलेलं. मग त्याला जामीन द्या म्हणे. 19व्या मिनिटाला जयदीप आपटे बाहेर. महाराष्ट्राचा इतका घोर अपमान करून सुद्धा ते करणारा आरोपी 19व्या मिनिटाला जामिनावर बाहेर.
आणि ज्याचा समुद्राचा कळ सुद्धा नाही पडला तो माझा कोल्हापूरचा अनिल पाटील तुरुंगात आहे आज सुद्धा 2.5 महिने झाले आणि 19 मिनिटांमध्ये जयदीप आपटे जामिनावर तो सुटेल अशीच कलम त्याच्यावरती लावली. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि याचा आपण लक्ष ठेवून विचार केला पाहिजे. बदलापूरमध्ये माझ्या लहानपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकण्यात गेलं की परस्त्रीचा सन्मान कसा करावा, तो महाराजांनी केला कसा करावा, हेच आमच्यावरती जन्मापासून संस्कार झाले. बदलापूरच्या गावामध्ये मुंबईला 4 वर्षाच्या शाळेतल्या मुलीवरती अत्याचार केला जातो आणि त्या शाळेमध्ये मुलांचं लैंगिक शोषण करणारे व्हिडिओ बनवले जात होते. त्या शाळेचा संस्थाचालक RSS शी संबंधित असलेला राहुल आपटे आज तागायत फरार आहे. आज तागायत फरार आहे. या महाराष्ट्राची डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जी होती रश्मी शुक्ला, जी याच मतदारसंघातल्या विद्यमान आमदाराचे फोन टॅप करत होती, विरोधी पक्ष नेत्यांचे फोन टॅप करत होती. या तडीपार गृहमंत्र्याकडे अमित शहाकडे ते पेगासस सॉफ्टवेअर आहे, कोणाच्याही फोनला हॅक करता येतं. पण राहुल आपटेचा फोन हॅक नाही केला, राहुल आपटेचा फोन टॅप नाही केला. आजही राहुल आपटे फरार आहे आणि त्या शाळेतला शिपाई अक्षय शिंदे याला गाडीमध्ये गोळी घालून मारून टाकलं. कारण त्यांनी सगळा पुरावा सांगितला असता, त्यांनी साक्ष दिली असती, त्यांनी जबानी दिली असती, ते यांचं सगळं काट उघडकीस आलं असतं. हा जाणीवपूर्वक प्रकार केला जातोय. आपण खरंच जागा होण्याची गरज आहे. आता 3 दिवसापूर्वी लातूरमध्ये हा तडफडीत भाषण करायला गेला. मराठवाड्यामध्ये जायची याची हिंमत नाही. मनोज जरांगे पाटलाची जी दहशत खाल्लेली आहे त्यांनी, हा जात नाही. एकाच मतदारसंघात प्रचार करायला गेला आणि तिथं त्यांच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये एक पाटील नावाचा उमेदवार आहे उभा. तर हा बोलतो पाटलाच्या कुत्र्याला असं वाटतं की गाडी तो वाहतोय. ही याची मस्ती, हा माज. या महाराष्ट्रातलं प्रत्येक पाटलाचं पोट तुला नाही नागपूरमध्ये डांबून ठेवला तर पाल होता या निवडणुकीत. या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय विष पसरवण्याचा प्रयत्न करतात. ही माझ्या महाराष्ट्राची परंपरा नाही, अजिबात नाही. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी 66 सभा घेतल्या होत्या पूर्ण महाराष्ट्रात. या विधानसभा निवडणुकीला मी असं म्हटलं की मी पूर्ण काळ कोल्हापुरात राहणार. कारण या माझ्या कोल्हापूरने या राज्याला आणि देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता, सामाजिक न्याय हे जे संस्कार दिले, हे या कोल्हापुरात पहिल्यांदा टिकले पाहिजे, तर महाराष्ट्रात टिकतील. ही जन्मभूमी आहे या मूल्यांची, जी राजर्षी शाहू महाराजांनी दिली. या जन्मभूमीमध्ये जर का हा प्रकार व्हायला लागला, इथं दंगली करण्याचे प्रकार केले, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. या ठिकाणी दंगल घडवण्याचा प्रकार करतात, या ठिकाणी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात, या ठिकाणी जाती जातीमध्ये विष आणण्याचा प्रयत्न करतात. अरे लाजा बाळगा थोड्याशा. ही भूमी कोणाची आहे? आणि म्हणून मी म्हटलं की शेवटपर्यंत मी कोल्हापुरातच राहणार. ही परंपरा इथे टिकलीच पाहिजे. आणि मला 100% खात्री आहे की कोल्हापूरचा प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक जिल्ह्यातला हा ते ऋण मानतो, या मूल्यांचं ऋण मानतो. समता काय, सामाजिक न्याय काय याची कल्पना त्याला आहे. त्या संस्कारातच तो लहानाचा मोठा झालाय. त्यामुळे तो याचं उत्तर नक्की देईल. महाविकास आघाडीचे 10च्या 10 उमेदवार या कोल्हापूर नगरीमध्ये निवडून येतील यात मला शंका वाटत नाही, अजिबात शंका नाही याबाबत. कुठल्या पद्धतीने शासन चालवायचं याच्या काही गोष्टी आहेत की नाही, कुठे आलेला आहात आजपर्यंत हे सगळं करताना. इतकी म्हणजे विटंबना राजकारणाची महाराष्ट्रात कधी झाली नव्हती. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासूनची उदाहरणं वाचली, ऐकली, आजही त्याचा अभ्यास करतो. इथं तुम्ही खोके वाटता, बाजार मांडलाय आपल्या तुमच्या माझ्यासारखा. मी काही राजकीय नेता बिता अशातला भानगड नाही. मी पत्रकार म्हणून काम करत होतो आणि व्यवस्थित पत्रकार म्हणून काम चाललेलं होतं, प्रामाणिकपणे काम करत होतो. न्यायमूर्ती लोयांचा खून जेव्हा झाला, सोहराबुद्दीन शेखचा मधला पहिला आरोपी हा अमित शहा होता तडीपार. त्याच केसमध्ये तो तडीपार झाला होता आणि त्याच केसचे जज न्यायमूर्ती लोयांचा ज्यावेळेला खून झाला त्यावेळेला ती बातमी कव्हर करत असताना 17-18 महिने माझे पाठलाग करत होते, माझ्यावर हल्ला करत होते, माझ्या कुटुंबावरती धमक्या, हल्ला वगैरे सगळे प्रकार चाललेले होते. आणि मला सतत हे वाटत होतं की एक काम प्रामाणिकपणे करण्याचा कोणतरी प्रयत्न करताय. एका न्यायाधीशाचा खून झाल्यानंतर ते इतकं भयग्रस्त करायचा तुम्ही प्रकार करताय.
त्या माणसाला. आणि असं होणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही लढू, आम्ही नाही घाबरणार. काही का प्रयत्न करून पहा तुम्ही. आणि मग त्यातून ते अख्खं न्यायमूर्ती लोह्यांच्या हत्याकांडाची गोष्ट बाहेर आली. पण सांगण्याचा उद्देश हा होता की ते झाल्यानंतर मग नोकरीतून काढायचं, मग कुठेही नोकरी मिळू द्यायची नाही, असले सगळे फालतू प्रकार त्यांनी केले. याच्या पलीकडे त्यांच्या आकला चालत नाही. त्यांना हे कळलंच नाही की याची लेखणी बंद केली तर हा बोलायला सुरुवात करेल. आणि म्हणून मी बोलायला सुरुवात केलेली आहे की तुमच्या असलेल्या प्रत्येक उन्मत्त गोष्टीच्या विरोधात आम्ही उभे राहू. माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी उन्मत्त झालेला बैल शिंगाला धरून अडवतो, शेपटीच्या मागे धावत नाही त्याला रोखायला. आणि हे तुमचे सगळे उन्मत्त झालेले बैल आम्ही रोखू. हाच महाराष्ट्र रोखेल. ज्या पद्धतीने तुम्ही काम करायचा प्रयत्न करताय, खोके वाटून तुम्ही आणि मी प्रत्येक निवडणुकीमध्ये मत देतो म्हणजे काय करत असतो? आपण आपल्या आयुष्याची 5 वर्ष त्या उमेदवाराच्या हवाली सुपूर्द करत असतो. त्या राजकीय पक्षाच्या हवाली आपली 5 वर्ष सुपूर्द करून टाकत असतो. आणि आमच्या आयुष्याची 5 वर्ष तुम्हाला दिल्यानंतर त्याचा तुम्ही खेळखंडोबा मांडणार, त्याचा बाजार मांडणार. 50-50, 40-40 जण तुम्ही असे फोडणार. आधी एक पक्ष, मग दुसरा पक्ष. बरं, हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुमचा आत्मा शांत होत नाही. तुम्ही आमच्या नेत्यांचे, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांचे अपमान करता. आदरणीय शरद पवार साहेबांचा अपमान लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हाच नरेंद्र मोदी करत होता. भटकती आत्मा म्हणे. उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये हाच काय बोलला होता? नकली संतान आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा अपमान आहे हा. इथल्या प्रत्येक आया बहिणीला वाटलं पाहिजे की हा इतका मोठा गलिच्छ अपमान. उद्धव साहेबांना नकली संतान म्हणतात, तुम्ही लाजाने वाटत खेटरांनी पूजा केली पाहिजे त्याची. ते खेटर आपण मताच्या रूपाने काढायचंय बाहेर. हे बिलकुल चालणार नाही. 3 दिवसापासून रोज उद्धव ठाकरेंची बॅग तपासतायत. जिथं जाईल तिथं बॅग तपासणार. अरे संशयित आरोपीसारखं वागणूक देता विरोधी पक्षाच्या लोकांना. तुम्ही कुठल्या संस्कृतीमधून आलात? हे तुमचे संस्कार आहेत का? काय कामं काय करता याबद्दल तुम्ही कधी बोलणार? महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांच्या 6 दिवस आधी या एकनाथ शिंदे सरकारने 6 रस्ते मंजूर केले. 6. या 6 रस्त्यांचा खर्च त्यांनी काढला 90,000 कोटी. टेंडर दिली आणि 1 किलोमीटर रस्त्याला एकनाथ शिंदेनी पैसे किती द्यायचे कबूल केले? 1 किलोमीटर रस्ता बांधायला 273 कोटी रुपये. विचार करा तुम्ही. हे सगळे पैसे तुमच्या माझ्या खिशातून ओरडून घेणार आहेत. 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता. भारताचं चांद्रयान चंद्रावरती गेलं 615 कोटी रुपयामध्ये. चंद्रावर जायला 600 कोटी, 1 किलोमीटर जायला 273 कोटी. बापाचा माल आहे का? तुमच्या आणि माझ्या कष्टाच्या घामाचे पैसे ते. आणि अशा पद्धतीने उजाळायला निघालेले आहेत. याचा खरोखर आपण विचार करायचा आहे. ही निवडणूक म्हणजे फक्त सरकार बदलण्यासाठी नाही आहे. ही निवडणूक या राज्याचा इतिहास बदलायचा आहे, कायमचा बदलायचा आहे. आपली ही जी संस्कृती आहे, जे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, ती संपवायला निघालेली आहे. यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी माझ्या महात्मा फुलेंचा आणि सावित्रीमाईचा अपमान करतो, गलिच्छ भाषेत करतो. आणि आज देवेंद्र फडणवीस ओबीसीची भाषा करायला निघालाय. तेव्हा कुठे गेला होता? ज्यावेळेला महात्मा फुलेंचा अपमान केला जात होता, त्यावेळेला सावित्रीमाईंबद्दल अश्लील बोललं जात होतं, तेव्हा ओबीसीचं प्रेम कुठे गेलं होतं? तुझ्याच पक्षातले सगळे ओबीसी नेते तू पाडून टाकलेस. बावनकुळे पासून, तावडे पासून, खडसे पासून, मुंडेपर्यंत. तेव्हा तुला ओबीसीचं प्रेम नव्हतं. मंडल आयोग ज्यावेळेला ओबीसीचं आरक्षण द्यायला निघालं होतं, त्यावेळेला हेच भारतीय जनता पक्ष, हीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रस्त्यावर येऊन त्याचा विरोध करत होती, जाळून घेत होती स्वतःला. राजीव गोस्वामी अभाविपचा पदाधिकारी रस्त्यावर जाऊन घेतलं होतं त्यांनी. आज मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. या नरेंद्र मोदींनी आर्थिक मागासांसाठी आरक्षण द्यायला संविधानामध्ये दुरुस्ती केली आणि 50% मर्यादा वाढवून देण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे घेतला आणि 10% वाढवून दिले. मग आता आम्हाला जर आरक्षण हवंय तर आता तुम्ही मर्यादा वाखाने वाढवू शकत का? दारोदार भटकायचं का? उपाशी पोटी फिरायचं त्या पोरांनी उन्हातानाचं का? त्यांना न्याय मिळू शकत नाही का? या राज्यकर्त्यांची ही जबाबदारी नाहीये का?
उमेदवार निवडून द्यायचा, उमेदवार कसा असायला हवा. माझ्या लहानपणी मी निवडणुका बघितल्या, निवडणुकांमधल्या घोषणा बघितल्या. पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, या घोषणा होत्या. पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब. आता काय घोषणा आहेत? बटेंगे तो काटेंगे, काय बटेंगे तो कटेंगे. आणि मग कोण बांट रहा है? गेल्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये महाविकास आघाडीची जाहीर सभा एका मैदानावर झाली. ती जाहीर सभा मैदानात झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, पदाधिकारी त्या मैदानावर गेले आणि या मैदानावरती दलित आणि मुसलमान आले. हे मैदान अपवित्र झालेलं आहे आणि आता गोमूत्र शिंपडू असं म्हणून ते शिंपडून साफ करायला निघाले. हे बांटण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय, RSS करताय, जाती जाती धर्मात बांटण्याचा प्रकार करतायत. आम्ही तर कधी असा विचारही नाही केला. आणि या परंपरेला तडा देण्याचं काम तुम्ही करताय. दिल्लीच्या सीमेवरती किसान आंदोलन चालू होतं, शेतकरी आंदोलन करत होते. काय मागत होते? मिनिमम सपोर्ट प्राइस. नरेंद्र मोदींनी मिनिमम सपोर्ट प्राइस कोणाला दिली? चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारला सपोर्ट करण्याची किंमत या लोकसभेच्या नंतर आपण सगळ्यांनी पाहिलं. 750 शेतकऱ्यांचा बळी गेला. मी केंद्र सरकारला माहितीच्या अधिकारामध्ये विचारलं की दिल्लीच्या सीमेवर किसान आंदोलनामध्ये किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मला उत्तर दिलं, आमच्याकडे डेटा नाही, माहिती नाही. विचार करा तुम्ही, 27 फेब्रुवारी 2019 हाच नरेंद्र मोदी टीव्हीवरती आला होता आणि आपल्याला सांगत होता की 30,000 फुटांवरून रात्री 3:30 वाजता ढगांच्या आड लपत पाकिस्तानमध्ये जाऊन बालाकोट वरती हल्ला केला आणि खाली 300 अतिरेकी मारले. ऐकले की प्रत्येकाने हा आकडा? रात्री 3:30 वाजता 30,000 फुटांवरून ढगांच्या आड लपत खाली 300 मेले, हे तू मोजलंस. आणि तुझ्या सीमेवर माझ्या रक्तामासाचे शेतकरी बांधव 750 मेले. तू म्हणतो माझ्याकडे आकडा नाही. या देशातल्या नागरिकांच्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या जीवाची ही किंमत आहे तुझ्याकडे. आणि हे आम्ही सहन करू, हे आम्ही विसरू? या भ्रमात राहिलेले आहेत ते. या देशातला सामान्य माणूस जेव्हा उभा राहिलेला आहे त्या वेळेला या देशातली सर्व उत्पत्ता व्यवस्था उधळून लावलेली आहे. ते सूर्य न मावळणारं इंग्रजांचं साम्राज्य असो का त्यानंतरच्या राजवटी असो, ज्या वेळेला या देशातला सामान्य माणूस तडफेने उभा राहिलेला आहे, प्रत्येक उन्मत्त सरकार उधळून लावलेलं आहे. आणि हा आपली परंपरा आहे, हाच आपला वारसा आहे. असे खूप उपसंभे येतात लबाडासारखे, खिशात कमळ लपवलेलं तोंडात शिट्ट्या घेऊन फिरतात. कारण हिंमत नाही जाहीरपणाने ती निशाणी घेऊन उभं राहण्याची. पण दलाली त्यांचीच जर करायची असेल तर आम्ही फसणार नाही, हे आपण सांगायला पाहिजे, प्रत्येक मतदारसंघात सांगायला पाहिजे. अशा पद्धतीने अशा प्रकारची फसवणूक चालणार नाही. महाराष्ट्रातल्या आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपण ज्येष्ठांचा सन्मान करतो, आदर करतो. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अशा प्रकारे द्वेष नाही पसरवू शकत, कुठल्याही परिस्थितीत नाही. त्यांनी एक फार छान घोषणा परवा वर्तमानपत्रात छापली, एक है तो सब सेफ है. माझ्या मनात आलं, हो, नरेंद्र मोदी जब तक एक है तब तक सारे भ्रष्टाचारी सेफ है, सारे भ्रष्टाचारी सेफ है. आणि त्यासाठी या घोषणा देत होता. आपण खरोखर हा विचार करायचा, या देशाला दिशा देणारे नेतृत्व या महाराष्ट्राने दिलेलं आहे. आणि मग या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने गोष्टी होऊ द्यायच्या का? प्रत्येक क्षेत्राचा नाश करायला निघाले. कल्चर टू ऍग्रिकल्चर, कुठलाही प्रकारचा शेतकरी घ्या. लातूरला मी लातूर ते लातूर ते नागपूर 28 दिवस प्रवास करत गेलो होतो. गावागावात प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च काय याची माहिती घेत आणि मग महाराष्ट्र सरकारतर्फे उत्पादन खर्चाची शिफारस केली जाते. मग केंद्र सरकार हमीभाव जाहीर करतं. आता सोयाबीनचे शेतकरी रडतायत मराठवाड्यामध्ये. सोयाबीनचा उत्पादन खर्च काढताना 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च महाराष्ट्र सरकारने ₹4.70 पकडला. 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च ₹4.70.
माझ्या मुंबईतल्या पत्रकार मित्रांना मी ती आकडेवारी पाठवली, त्यांना म्हटलं बाबा याच्या बातम्या करा. तो म्हणे यात काय बातमी आहे. म्हटलं अरे मुंबईत एक सुलभ शौचालयामध्ये एकदा जाण्याचे 5 रुपये घेता रे. सुलभ शौचालयात एकदा जायचे 5 रुपये घेता, त्याला 2.5 एकर जमीन भिजवायची, 4 रुपये 70 पैशात. मग ते मरणार नाही तर काय करेल. पण या परिस्थितीत या किसान आंदोलनानंतर देशातल्या शेतकऱ्याला व्यक्तिगत सूड घेतल्यासारखं नरेंद्र मोदी आणि या देवेंद्र फडणवीसचं सरकार वागतंय. महाराष्ट्राच्या राजकारणात ही जी खोके परंपरा आणली, दारू पिऊन नका येऊ. तर आपण हा खरोखर आज विचार करण्याची गरज आहे की आपण कोणत्या परंपरेचं पाईक व्हायचं. आणि तो निर्णय या निवडणुकांच्या निमित्ताने आपल्याला घेण्याची संधी मिळालेली आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. मी प्रत्येक सभेमध्ये जी गोष्ट करतो ती मी याही ठिकाणी तुम्हाला विनंती करणार आहे. आपण सर्वांनी कृपया 1 मिनिट उभं राहावं आणि 30 सेकंद मी जे म्हणेन ते माझ्या पाठोपाठ म्हणा. प्लीज माझी विनंती आहे, आया बहिणी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, 30 सेकंदासाठी प्लीज उभे राहा. आम्ही भारताचे लोक, लोकशाही हा धर्म आणि संविधान हा धर्मग्रंथ मानून ही शपथ घेतो की संविधान संपवू पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आणि त्याच्या मित्रांचा या आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत संपूर्ण पराभव करू. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.